कार माऊली चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 13 मधील ओवी 176 ते ओवी 184च्या सहवासात आपण जाऊया. भगवंतांनी आत्मज्ञानाबद्दल सांगितलं की एकमेव आत्मज्ञान हे पवित्रतेचं भांडार आहे आणि त्या ठिकाणी जीव प्राप्त झाल्यावर त्याच्या मनाला अविद्यारूपी जो मल म्हणजे अशुद्धता लागलेली आहे ती शुद्ध होते आणि मन चोख होतं. पुढे भगवंत म्हणतात, आत्मया जीवबुद्धी जे लागली होती क्षयव्याधी ते जयाची या सन्निधी निरुजा कीजे. अहो, जे मूळ आत्मस्वरूप आहे त्या आत्मस्वरूपाला मी जीव आहे अशी जी बुद्धी म्हणजे असा जो भाव, असा जो समज प्राप्त झाला त्यालाच ज्ञानोबाराय क्षयव्याधी म्हणतात. मुळातच ब्रह्मस्वरूप असून सुद्धा मी जीव आहे अशा बुद्धीने जो बांधला गेला ते जयाची या सन्निधी निरुजा कीजे. अर्थात ज्या आत्मस्वरूपाच्या किंवा आत्मज्ञानाच्या सन्निधी म्हणजे जवळिकेमुळे ही व्याधी नाहीशी होते. ते अनिरूप्य की निरूपिजे ऐकता बुद्धी आणि जे वांचुनी डोळा देखिजे ऐसे नाही. ज्ञानोबाराय आता ह्या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगतात. ते म्हणतात, असं हे जे आत्मज्ञान आहे ते अनिरूप्य की निरूपिजे ऐकता बुद्धी आणि जे वाचुनी डोळा देखिजे ऐसे नाही. अर्थात हे अनिरूप्य आहे, हे सांगता येण्यासारखे नाही, पण सांगितल्यानंतर ते बुद्धीने मात्र ग्रहण करायचं असतं. कारण बुद्धीने ग्रहण केल्याशिवाय हे डोळ्यांना दिसणार नाही, अर्थात अंतर्दृष्टीला ते दिसू शकणार नाही. हे सूक्ष्म आहे. अशा ह्या आत्मज्ञानाबद्दल ज्ञानोबाराय सांगतात. पण हे ज्ञान एकदा का अंतःकरणात प्रगट झालं की ते काय करतं? ते म्हणतात, मग तेची इये शरीरी. तेची म्हणजे आत्मज्ञान. मग तेची इये शरीरी जै आपुला प्रभावो करी तै इंद्रियांच्या व्यापारी डोळाही दिसे. हेच ते आत्मज्ञान जेव्हा या अंतःकरणात प्रगट होतं त्यावेळी ह्या शरीराला ते व्यापून टाकतं आणि त्याचा प्रभाव दिसल्याशिवाय राहत नाही. अर्थात इंद्रियांकडून जे कर्म घडतं त्या कर्मातून ते प्रगट होत राहतं आणि एखाद्याला सहजपणे ते डोळ्यांना दिसतंही. अर्थात कर्मातून प्रगट होणारा भाव समोरच्याला जाणवू शकतो. हे कसं? तर ज्ञानोबाराय त्यांच्या शैलीत काही उपमा देतात. ते म्हणतात, पै वसंताचे रिगवणे झाडांचेनी साजेपणे जाणीजे तेवी करणे सांगती ज्ञान. अहो, झाडांचेनी साजेपणे म्हणजे झाडं, वृक्षवल्ली जशा बहरलेल्या दिसतात त्यावरूनच आपल्याला कळतं की अरे वसंत ऋतू आलाय. हे वसंत ऋतूमुळे घडतंय. त्याचप्रमाणे जाणीजे तेवी करणे सांगती ज्ञान. करणे म्हणजे कृती, कर्म ही ज्याच्याकडनं घडतात त्या कर्मामधनंच त्याची ज्ञानाची अवस्था आणि स्थिती प्रगट होत असते. अगा वृक्षासी पाताळी जळ सापडे मुळी ते शाखांची ये बहाळी बाहेर दिसे. अहो, एखाद्या वृक्षाला जमिनीमध्ये पाणी सापडतंय का नाही हे कसं कळतं? तर त्याच्या मुळांना पाणी सापडलंय. तर झाडाच्या मुळांना पाणी सापडलंय हे कशावरनं ओळखता येतं? तर त्याच्या शाखा अर्थात फांद्या ज्याप्रमाणे त्यांनी रूप धारण केलेलं असतं, टवटवीत झालेल्या असतात, त्यावरनंच कळतं की अरे ह्या झाडाच्या मुळाला पाणी सापडलंय. ह्या जीवाच्या मुळाशी आत्मज्ञान प्रगट झालेलं आहे हे त्याच्या कृतीतनं दिसतं.
का भूमीचे मार्दव सांगे कोंभाची लवलव. का भूमीचे मार्दव सांगे कोंभाची लवलव. नाना आचार गौरव सुकुलीनाचे. अहो, ज्याप्रमाणे कोवळ्या कोंभाच्या लुसलुशीतपणावरनं जमीन मऊ आहे का कडक आहे हे सहजपणे उमगतं, किंवा ज्याचं उत्तम आचरण आहे त्यावरनं त्याचा कुलीनपणाही दिसून येतो, त्याचबरोबर अथवा संभ्रमाचिया आयती स्नेहो जैसा ये व्यक्ती. का दर्शनाची ये प्रशस्ती पुण्यपुरुष. ज्ञानोबाराय अजून एक उदाहरण देतात. स्नेह कधी प्रगट होतो तर जेव्हा आपल्याला एखाद्याचं कौतुक करायचं असतं, सत्कार करायचा असतो, त्याच्या आयती म्हणजे तयारीवरनं त्याच्यावर असलेलं प्रेम लक्षात येतं, किंवा एखाद्याचं दर्शन झाल्यावर आपल्या चित्तामध्ये एक प्रसन्नता निर्माण होते, त्यावरून हा पुण्यवान पुरुष आहे असंही आपल्याला समजून येतं. किंवा ना तरी केळी कापूर जाहला. ना तरी केळी कापूर जाहला जेवी परिमळे जाणो आला. का भिंगारी दीपू ठेविला बाहेरी फाके. अहो, केळीमध्ये त्याच्या पोकळीमध्ये कापूर तयार झालाय हे कशावरनं ओळखता येतं तर त्याचा सुवास सगळीकडे पसरतो, त्यावरून लक्षात येतं. किंवा एखाद्या कोनडीत भिंगारीत जर दिवा ठेवला तर तो फक्त तिथंच प्रकाश देत नाही तर त्याचा प्रकाश बाहेरही पसरतो. त्याचप्रमाणे आत्मज्ञानाचा स्पर्श अंतःकरणाला झाला की तो देहावरतीही परिणाम करतो आणि आचरणातनं कर्मातनं ते लक्षात येतं. तैसे हृदयींचेनी ज्ञाने जिये देही उमटती चिन्हे. तिये सांगो आता अवधाने चांगे ऐक. आता भगवंत म्हणतात, अशा प्रकारे हे आत्मज्ञान हृदयामध्ये प्रगट झाल्यावर देहाच्या ठिकाणी जी चिन्ह म्हणजे जी लक्षणं दिसतात ती आता मी तुला सांगतो, ती अत्यंत अवधाने चांगे ऐक म्हणजे चांगलं लक्ष देऊन ऐक. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.